हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बाप्पाच्या आवडीचे तळणीचे मोदक बघणार आहोत। तर अतिशय खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे आणि महिनाभर म्हटलं तरी हे हवाबंद डब्यामध्ये राहू शकतात। अतिशय फ्रेश असे हे तळणीचे मोदक तुम्ही गव्हाच्या पिठापासून, मैद्यापासून बनवू शकता। तर अगदी प्रत्येक टिप्स सहित आणि स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर सर्वात प्रथम आपण इथे सारण बनवून घेणार आहोत। तर सारण बनवण्यासाठी मी इथे 3 वाट्या खोबऱ्याच्या घेतलेल्या आहेत। सुकं खोबरं म्हणजे हे वजनी प्रमाणात तुम्ही म्हणत असाल तर हे 1/2 किलो खोबरं आहे आणि यामध्ये तुम्ही 50 ते 60 मोदक सहज बनवू शकता। तर इथे मी पहिले सर्वात प्रथम किसून घेते आहे आणि हवं तर तुम्ही रेडीमेडसुद्धा आणू शकता, परंतु घरी बनवलेलं कधीही चांगलं। त्यामुळे मी इथे खोबऱ्याच्या वाट्या किसून घेत आहेत आणि आपल्याला अशा वरच्यावर किसायचं आहे, म्हणजे काय होतं की जास्त असं जाडसर किसलं जात नाही। वरच्यावर किसल्याने काय होतं की मोदक मध्ये सारण भरताना मोदक फुटला जात नाही किंवा तळताना देखील फुटत नाही, सारण बाहेर येत नाही। त्यामुळे आता इथे तुम्ही बघू शकता मी अगदी वरच्यावर खोबरं हे किसून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये काय काय साहित्य लागतं बघणार आहोत। तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, हवं तर तुम्ही साखरही घेऊ शकता आणि ही पिठी साखर मी अंदाजे घेतलेली आहे। तर तुम्ही अंदाजे म्हणजे 1 वाटी तुम्ही घेऊ शकता, सपाट वाटी वगैरे गोडीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे मी अंदाजे घेतलेले आहे। कधी कधी काय होतं की आपण जेव्हा परफेक्ट प्रमाण बघतो त्यावेळेला सामान जे साहित्य आपण घेतो ते कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतं। तर आता इथे मी अंदाजे असे बनवणार आहेत मोदक, त्यामुळे किती होतील काही अंदाज आपण सांगू शकत नाही। त्यामुळे मी इथे अंदाजे 1/2 किलो या प्रमाणामध्ये खोबरं घेतलेलं आहे। साखर मी इथे अंदाजे गोडीप्रमाणे टाकत आहे, कमी जास्त या प्रमाणामध्ये तुम्ही पण असं आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यामुळे सारण असं परफेक्ट आपण करू शकत नाही, तर परंतु मी एवढं सांगू शकते की यामध्ये तुम्ही 50 ते 60 मोदक सहज बनवू शकता, अगदी मीडियम साईजचे, जास्त मोठे नाही आणि जास्त लहानही नाही। तर आता इथे मी वेलची पूड घालून घेतलेली आहे। वेलची पूड ही मी अगदी छोटे 2 ते 3 चमचे घातलेले आहे, म्हणजे स्वादानुसार। त्यानंतर आपण इथे भाजलेला रवा बारीक असा मी अंदाजेच घेतलेला आहे। तर 1 कप असा या प्रमाणामध्ये घेतलेला आहे, म्हणजे सारण गोडीला खूप छान लागतं, चविष्ट बनतं आणि जास्त असं खोबरंही लागत नाही दाताखाली खाताना। त्यामुळे थोडंसं रवा आणि खोबरं असं मिक्स घेतलं तर खूप चवदार आणि रुचकर बनतात। तर इथे मी चवीनुसार थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। तर मी तुम्हाला या अगोदरही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गोड पदार्थांना जर आपण थोडंसं किंचित मीठ टाकलं तर त्याची गोडी ही दुप्पट होते, म्हणजे चव दुप्पट होते। त्यामुळे थोडंसं किंचितसं असं चिमूटभर मीठ टाकायचं आहे। तर आता इथे आपण मैदा घेतलेला आहे। तर मैदा मी इथे 1 वाटी मोठी अशी घेतलेली आहे मीडियम साईजची आणि त्यामध्ये आता आपण मोहन घालून घेणार आहोत। तर मी पहिला मैदा चाळून घेतला आणि त्यामध्ये आता मी थोडासा खोलगट भाग केलेला आहे, व्हिडिओत बघा। आणि मी आता इथे 2 ते 3 चमचे मोहन गरम तेल कडकडीत असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। याने काय होतं की मोदक आपले खुसखुशीत होतात, तोंडात टाकताच ते विरघळले जातात आणि अगदी महिनाभर म्हटलं तरी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये। तर अशा पद्धतीने त्याची प्रोसेस आहे। तर आता इथे पूर्ण जो मी मोहन घातलेला आहे तो मैदा मी पूर्ण हाताने असा चोळून घेत आहे, म्हणजे जे मोहन आपण टाकलेलं आहे ते पूर्णपणे मिक्स होतं आणि हाताने असं दाबून बघायचं, जर गोळा असा बनत असेल तर समजायचं मोहन हे परफेक्ट झालेलं आहे। तर जास्त पण मोहन टाकायचं नाही आहे, कारण काय होतं की जास्त मोहन झालं की मोदकसुद्धा तेलात टाकल्यानंतर सारण बाहेर येऊ शकतं किंवा मोदक फुटू शकतो, म्हणून आपण 2 ते 3 चमचेच टाकायचं आहे मोहन। तर आता इथे लागत लागत पाणी घालून मी गोळा बनवून घेते आहे आणि जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी टाकून गोळा बनवून घ्यायचा आहे। पीठ अगदी मीडियम आपल्याला नॉर्मल भिजवायचं आहे, जास्त घट्ट नाही किंवा पातळही नाही। आपण चपाती बनवण्यासाठी पीठ भिजवतो अगदी असा गोळा बनवून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही मैद्याऐवजी
गव्हाचं पीठही इथे वापरू शकता, परंतु मी आता मागे गव्हाच्या पिठाचे बनवले होते म्हणून आता मी ह्या वेळेला मैद्याचे बनवते आहे। तर आता इथे मी मळून घेतलेला आहे हाताने, तुम्ही बघू शकताय अगदी मळून घ्यायचं आहे। म्हणजे 2 ते 5 मिनिटं पीठ भिजल्यानंतर आपण मोदक करायला घेणार आहोत। तर आता 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत, पीठ छान भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। पुन्हा मी एकदा पोळपाटावर मळून घेते आहे। पीठ चांगलं मळून किंवा भिजवून घेतलं ना की मग आपले मोदक छान होतात असे आणि लाटायलाही असं सॉफ्ट जातं। तर आता इथे मी गोळा बनवून घेतला आहे। जेवढ्या साईजचा गोळा तुम्हाला मोदक बनवायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे पिठाचा। तर हे बघा अशा पद्धतीने, आणि मी अगदी लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही, मीडियम साईजचे असे मोदक बनवून घेते आहे। आणि आपल्याला इथे सारण भरून घ्यायचं आहे। तर सारण मी 1 ते 1.5 चमचा मोठ्या साईजचा भरून घेतलेला आहे। म्हणजे सारण जेवढं जास्त तुम्ही घालाल मोदकामध्ये तेवढा मोदक छान चविष्ट रुचकर बनतो। तर आपण बघतो बऱ्याचदा काय होतं की काही जण सारण थोडं घालतात आणि पीठ जास्त घेतात, त्यामुळे मग मोदकसुद्धा खायला असा वेगळाच चवीला लागतो। त्यामुळे सारण जास्त घालायचं आहे मोदक बनवताना। आणि इथे अशा आपण छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। जेव्हा मध्ये सारण भरलं ना की तो असा हातावर घेऊन छान त्याचा आकार द्यायचा आहे मोदकाला। तर इथे बघा मी कुठलाही साचा वापरलेला नाही आहे, अगदी हातानेच बनवते आहे। मध्ये सारण 1.5 चमचा मी घालून घेतलेला आहे। त्यानंतर असं थोडंसं आपल्याला साईडने असं गोळा करून घ्यायचं आहे आणि नंतर ज्या पाकळ्या बनतात त्या अशा गोल फिरवून मध्ये जे जास्तीचं पीठ असेल ते पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मग पाकळ्या सगळ्या एकसारख्या येतात। थोडंसं वरती टोक काढायचे पिठाचं आणि असं हातावर थोडंसं प्रेस करून राऊंड शेपमध्ये गोल आकार द्यायचा आहे। तर हे बघा खूप छान अशा पाकळ्या पडतात, साच्याची अजिबात गरज पडत नाही आहे आणि अगदी साधे सोप्या पद्धतीने मी केलेले आहेत। तर जेवढ्या साईजचा बनवायचा आहे तेवढा तुम्हाला पिठाचा गोळा घ्यायचा आहे। त्यानंतर मध्ये सारण भरून घ्यायचे। सारण भरताना जास्त भरायचं आहे, म्हणजे मोदक हा चवीला रुचकर आणि चविष्ट बनतो। असं फुल भरून सारण घातलं ना की मोदकाला कळ्या पण छान येतात आणि चवीला पण छान लागतो मोदक। तर हे बघा अशा पद्धतीने पाकळ्या अगदी सहज होतात, तुम्ही बघू शकताय खूप छान अशा पाकळ्या पडलेल्या आहेत। तर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पीठ भिजवण्यापासून तर करेपर्यंत। आता आपण मोदक करून घेऊयात। इथे आपले मोदक करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान एकसारख्या कळ्या पडलेल्या आहेत मोदकाला आणि करायला वेळ लागतो परंतु तळायला वेळ लागत नाही। तर आता आपले मोदक करून झालेत, आपण तळणीसाठी तेल ठेवलेलं आहे तापायला। तर तेलही इथे तुम्ही अंदाजे घेऊ शकता, जेवढे तुम्हाला मोदक तळायचे त्याप्रमाणे तुम्ही इथे 1 वाटी 2 वाटी किंवा पाव किलो अर्धा किलो असं तेल तुम्ही घेऊ शकता। तळायला फार तेल लागत नाही। तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये मोदक सोडायचे आहे। एका वेळेला तुम्ही 5 ते 6 मोदक सोडू शकता।
तर आणि मोदक तळताना पण खालीवर सारखे आपल्याला हलवून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखे सगळीकडे समान तळले जातात आणि कलरही एकसारखा येतो। तर इथे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकताय, मी अगदी सगळीकडनं पूर्णपणे उलाटणीने पलटी मारून घेते आहे। हे बघा, तर असे आपल्याला पलटी मारून घ्यायचे आहेत मोदक आणि सगळीकडनं फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारखे तळले जातात आणि कलर खूप छान येतो आणि आतूनही छान तळले गेल्यानंतर अगदी खुसखुशीत होतात। तर हे बघा, तळायला वेळ लागत नाही आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मोदक कशा पद्धतीने करायचे हे मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेसनुसार दाखवलेले आहेत। तर आता मी अगदी 5 ते 6 असे या प्रमाणामध्ये तळून घेते, तुम्हाला दाखवते मी। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। तर अगदी हाय फ्लेमवर तळायचे नाही, नॉर्मल गॅस ठेवायचा आपल्याला, लो फ्लेमवर पण नाही। म्हणजे नॉर्मल गॅस ठेवला ना मीडियम की काय होतं की तेल जास्त तापलं जात नाही किंवा जास्त असं थंडही होत नाही, त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि एकसारखे आपल्याला सगळीकडनं पलटी मारून असे घ्यायचे आहेत, म्हणजे तळले जातात व्यवस्थित। तर मोदक म्हटलं तर सगळ्यांच्याच आवडीचे, बाप्पाला इथं आवडतातच, परंतु लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत आवडतात आणि तळणीचे मोदक तर हे सगळ्यांच्याच आवडीचे असतात, अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारे। तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही इथे वापरू शकता। तर हे बघा, तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये की खूप छान असा एकसारखा कलर आलेला आहे सगळ्या मोदकाला आणि पूर्णपणे तळल्यानंतर मग आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर आता मोदक तळून झालेले आहेत, तर तुम्ही बघू शकता, हे बघा एकसारखे तळलेले आहेत, कुठेही असा जास्त असा जळालेला किंवा कच्चा असा कुठेही दिसत नाही आहे। तर तुम्ही बघू शकता एकसारखा कलर आलेला आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि 5 ते 6 या प्रमाणातच आपल्याला मोदक टाकायचे आहे, जास्त पण टाकायचे नाही। जास्त टाकल्याने काय होतं की मोदक चिकटत नाहीत, परंतु सारण बाहेर येण्याची शक्यता असते किंवा जास्तही आपल्याला असा जोर द्यायचा नाही आहे पलटी मारताना, अगदी अलगद हाताने आपल्याला उलाटणीने असे पलटी मारून घ्यायचे आहेत, कारण मोदकामध्ये आपण सारण भरपूर भरतो आणि सारण भरताना भरपूरच भरायचं आहे, म्हणजे चवदार लागतो मोदक खाताना, अगदी रुचकर। तर तुम्ही बघू शकताय मोदक अतिशय असा खुसखुशीत झालेला आहे की मोदक तळतानाच आपल्याला कळून येतं की त्यावर असे बघा तेलात टाकल्या असे छान त्याच्यावर असे बलून्स येतात छोटे छोटे आणि मग मोदक असं छान खुसखुशीत होतोय। म्हणजे आपण मोदकामध्ये म्हणजे जेव्हा पीठ भिजवताना आपण जे मोहन टाकलं ना, त्या मोहनमुळे मोदक आपले खुसखुशीत होतात, त्यामुळे मोहन आपण टाकायचंच आहे। 2 ते 3 चमचे तेल कडकडीत उकळून आपल्याला मोदकामध्ये पिठामध्ये टाकायचं आहे, तेव्हाच आपला मोदक खुसखुशीत होतो। तर अगदी टिप्स आणि ट्रिक्स सहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये। त्यात आपण सगळे मोदक तळून घेत आहोत। आता आपले मोदक सगळे तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे, एकसारखा छान खुसखुशीत झालेले आहेत, टम फुगलेले आहेत। तर नक्की ट्राय करून बघा, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।